नमस्कार. आज आपण काही संवादांवर नजर टाकणार आहोत जे एका कुटुंबातल्या धार्मिक कार्यक्रमाभोवती फिरतात. पण हे जे वरवर शांत दिसतंय ना, त्याच्यामागे बरेच तणाव आहेत, जुनी भांडणं आहेत आणि काही गंभीर रहस्यसुद्धा आहेत असं दिसतंय. हो, अगदी. हे जे संवाद आहेत ना, यातून कुटुंबातले गुंतागुंतीचे संबंध दिसतात. आणि सध्या जो एक संघर्ष सुरू आहे, एक संकट आलंय, त्यामुळे निर्माण झालेलं भीतीचं वातावरण, याचा आढावा घेण्याचा आपला प्रयत्न असेल. बरोबर. आपण हे सगळं उलगडून बघूया की यातून नेमकं काय महत्वाचं समोर येतंय. नक्कीच. या संवादांचं विश्लेषण करताना आपलं लक्ष असेल कुटुंबावर आलेल्या नव्या संकटावर आणि त्यामागे काय कारणं असू शकतील, संभाव्य कारणं काय आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सुरुवात होते एका पूजेच्या तयारीने. घरात विमल आणि आई आहेत, त्या बोलतायत. पूजेचं सामान, फळं वगैरे आणलं जातंय. पण लगेचच आपल्याला कळतं की कुटुंबातले महत्वाचे सदस्य रविराज आणि प्रतिमा ते येऊ शकणार नाहीत. आणि त्याचं कारण काय आहे तर प्रतिमाची मानसोपचार तज्ज्ञाकडे अपॉइंटमेंट आहे. हेच मुळात दाखवतं की कुटुंबावर किती मानसिक ताण आहे. बरोबर. मग गुरुजी येतात, पूजा सुरू होणार असते. आणि तेव्हाच असं सुचवलं जातं की अर्जुन आणि सायलीने बसावं पूजेला. हो, कारण त्यांच्यामुळे म्हणे घरातली नकारात्मकता दूर झाली, असं एक मानणं आहे कुटुंबाचं. पण खरंच एका पूजेने सगळं असं लगेच ठीक होऊ शकतं का, हा एक प्रश्न आहेच. विशेषतः जेव्हा आपण पाहतो की एकीकडे हे शांत धार्मिक वातावरण आहे आणि त्याच्या अगदी समांतर दुसरीकडे तुरुंगात एक वेगळंच नाट्य सुरू आहे. अच्छा, तुरुंगात काय होतंय? तिथे प्रिया नावाची एक कैदी आहे. ती साक्षी म्हणजे जी पूर्वी तन्वी म्हणून वावरत होते तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. अरे हो, ती साक्षी जी याच कुटुंबाची शत्रू होती. अगदी. आणि ही प्रिया एका व्हिडिओचा उल्लेख करते. म्हणते की त्या व्हिडिओमध्ये किल्लेदारांचा अपघात, नंतर प्रतिमाचा चेहरा जाळण्याचं कारस्थान. काय सांगताय? आणि साक्षीला तन्वी बनवण्याची पूर्ण योजना, हे सगळं रेकॉर्ड आहे. बापरे, म्हणजे किती जुनी आणि खोलवरची कारस्थानं आहेत ही. हो, हे दाखवतं की भूतकाळातले गुन्हे आणि कट अजूनही कसे सक्रिय आहेत. आणि प्रियाचं वागणं, तिची ती मॅन्युप्युलेटिव्ह वृत्ती आहे ना, ती बदललेली नाहीये. फक्त जागा बदलली, लक्ष बदललंय. आणि हा जो बाहेरचा तणाव आहे, म्हणजे तुरुंगातला आणि भूतकाळातला, तो थेट घरात येऊन धडकतो. कसा? पूजा सुरू आहे, मंत्रोच्चार चालू आहेत आणि अचानक खिडकीची काच फुटते. अरे देवा. हो, एक दगड घरात येतो आणि त्या दगडासोबत एक चिठ्ठी आहे, अर्जुनला जीवे मारण्याची धमकी देणारी. अर्जुन, आता वेळ तुझा जीव घेण्याची. कल्पना करवत नाहीये घरात काय भीती पसरली असेल, किती धक्कादायक क्षण असेल तो. अगदी. घरात भीतीचं वातावरण पसरणं स्वाभाविकच आहे. अर्जुनचा संताप, तो लगेच बाहेर जाऊन हल्लेखोराला पकडायचा प्रयत्न करतो, तेही समजण्यासारखं आहे. पण बाकीचे त्याला अडवतात सुरक्षेसाठी, कारण धोका किती खरा आहे हे त्यांना कळतंय. हो, मग पोलिसांना बोलावलं जातं. इन्स्पेक्टर सावंत येतात आणि घरात 24 तास पोलीस सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन मिळतं. या हल्ल्यामागे महिपत नावाच्या व्यक्तीचा हात असावा असा संशय घेतला जातोय. अच्छा, महिपत. कारण त्याची साथीदार साक्षी तुरुंगात गेलीये ना. हो, त्याचा बदला म्हणून त्याने हे केलं असावं असं वाटतंय. पण खरंच हा फक्त महिपतचा सूड आहे की यामागे अजून काही मोठं कारस्थान आहे, हा प्रश्न आहेच. आणि या घटनेनंतर घरात पुन्हा एकदा चर्चा सुरू होते जुन्या गोष्टींवर. अश्विन नावाचा सदस्य आहे जो कुटुंबापासून दुरावलेला आहे, त्याच्याबद्दल बोललं जातंय. आणि त्याची बायको प्रिया, तिच्या खऱ्या स्वभावाबद्दल पुन्हा एकदा चर्चा होते. हो, म्हणजे आता सगळ्यांना कळतंय की ती कशी होती. आणि विशेषतः पूर्ण आजी, त्या खूप पश्चात्ताप व्यक्त करतात. म्हणतात की त्यांनी तन्वीला, म्हणजे जी साक्षी होती, तिला ओळखायला चूक केली, तिला उगाच पाठीशी घातलं. पश्चात्ताप महत्वाचा आहे, कारण यात भूतकाळातल्या चुका आणि त्याचे आत्ताचे परिणाम यावर थेट बोट ठेवलं जातंय. प्रियाचं ते फसवं वागणं असेल किंवा साक्षीला ओळखण्यात झालेली चूक असेल. हो, या सगळ्यामुळे कुटुंबाला काय भोगावं लागलं याची जाणीव आता सगळ्यांना होतीये. बरोबर. पण त्याचवेळी एक आशेचा किरण पण दिसतोय. म्हणजे अस्मिताताईंच्या होणाऱ्या बाळाचा उल्लेख होतो, भविष्याकडे आशेने पाहण्याचा प्रयत्न दिसतोय. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न. हो. आणि अश्विनबद्दल पण आशा व्यक्त केली जाते की तो पण एक दिवस सत्य समजून घेईल. पण प्रश्न हा आहे की जोवर सत्य पूर्णपणे स्वीकारलं जात नाहीये तोवर केवळ आशेवर भविष्य सुरक्षित राहील का? खरंय. तर या सगळ्या संवादांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते असं मला वाटतं,
की एका धार्मिक विधीदरम्यान आलेलं हे विघ्न ही केवळ एक बाहेरची घटना नाहीये, तर ते कुटुंबात खोलवर रुजलेल्या समस्यांचं प्रतीक आहे. न सुटलेल्या जुन्या प्रकरणांचं, सध्याच्या संघर्षाचं. अविश्वासाशी असते, न स्वीकारलेल्या चुकांशी असते. आणि पोलिसांची सुरक्षा मिळाली असली तरी तो तात्पुरता दिलासा आहे. हो ना, कारण तुरुंगातले संवाद आणि कुटुंबात व्यक्त होणारा पश्चाताप हे दाखवतात की खरी आव्हानं अजून संपलेली नाहीयेत. महिपत आणि साक्षी जरी आत्ताचा धोका वाटत असले तरी त्यांची पार्श्वभूमी आणि तुरुंगात उघड झालेले कट ते गंभीर आहेत. आणि यामुळे एक विचार मनात येतो, कदाचित ऐकणाऱ्यांच्याही मनात येईल, काय? की जरी आत्ताचा धोका महिपत आणि साक्षीच्या अटकेशी जोडला जात असला तरी तुरुंगात उघड झालेल्या त्या जुन्या घटना आहेत ना, किल्लेदारांचा अपघात, प्रतिमाचा चेहरा जाळणं, हो, त्या घटनांचे धागेदोरे भविष्यात आणखी कोणते आणि किती मोठे धोके निर्माण करू शकतात याचा अंदाज लावणं खरंच खूप कठीण आहे.